अभ्यास करणार आहोत ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा. तर इथे बघा, ग्रॅव्हिटेशनल वेव्स. आता वेव्स म्हणजे काय? व्हेन यू ड्रॉप दी स्टोन इनटू द स्टॅग्नंट वॉटर, you will see the waves created on the surface of water. जेव्हा एखाद्या स्थिर पाण्यामध्ये तुम्ही दगड टाकता त्यावेळेला त्या पाण्याच्या पृष्ठभागावर लहरी निर्माण झालेल्या दिसतात. म्हणजे दगड पाण्याच्या पृष्ठभागाला ज्या ठिकाणी स्पर्श करतो त्या ठिकाणी पाण्यामध्ये हालचाल निर्माण होते आणि ही जी असलेली हालचाल आहे ती समकेंद्री वर्तुळाच्या स्वरूपामध्ये, कोसेंट्रिक सर्कल्स मध्ये इट स्प्रेड इन ऑल डायरेक्शन. दीज आर कॉल्ड ॲज दी वेव्ह. किंवा तुम्ही त्या ठिकाणी स्लिंकी किंवा त्या ठिकाणी एखादी दोरी जी आहे ती त्या ठिकाणी पाहिली असेल, त्याची जर दोन टोक तुम्ही हातामध्ये धरले आणि शेक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळेल, तर त्याच्यामध्ये वेव्ज क्रिएट झालेल्या पाहायला मिळतील. इथे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल वेव्ज पाहिजे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ह्या त्या ठिकाणी एक प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत किंवा त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हटलं तरी चालतं. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिक असा त्याचा अर्थ होत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे द वेव्ज which does not require any medium for their propagation. They travel in the vacuum also, called as the electromagnetic waves. हे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ज्या आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहेत ते आपल्याला माहिती आहे. एक्स-रे आहेत, गॅमा रेज आहेत, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स आहेत, हीट रेडिएशन्स आहेत, कॉस्मिक रेज आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएशन्स त्या ठिकाणी आहेत. ते सर्व त्या ठिकाणी काय आहेत तर वेव्हच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रोपोगेट होतात. म्हणजे त्या ठिकाणी लाईट जो आहे तो लाईट सुद्धा या वेव्हच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रोपोगेट होत असतो. सूर्य आपल्यापासून अनंत अंतरावर आहे तरी सुद्धा त्याच्यापासून मिळणारी उष्णता आणि प्रकाश आपल्या पृथ्वीवर पोहोचते, कारण ते काय आहेत तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहे. इथे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ज्या आहेत ह्या इतर रेडिएशन पेक्षा वेगळ्या आहेत. आता वेगळं का म्हटलेलं आहे, कारण ह्या ज्या वेव्ज आहेत या वेव्ज अत्यंत वीक असतात. आणि जे काही ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत, ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे त्या ठिकाणी काय आहे की ज्या खगोलीय वस्तू आहेत या खगोलीय वस्तू काय करत असतात, त्या ठिकाणी हे रेडिएशन इमिट करत असतात. आपल्याकडे जे असलेलं युनिव्हर्सचं नॉलेज आहे ते या वेव्ज मुळेच त्या ठिकाणी आहे. ह्या अत्यंत वीक अशा वेव्ज आहेत आणि याचं त्या ठिकाणी एक्झिस्टन्स सुरुवातीला प्रेडिक्ट केलं म्हणजे भाकीत केलं. कुणी भाकीत केलं तर आइन्स्टाईन नावाच्या सायंटिस्टने 1916 मध्ये 1916 मध्ये प्रथमतः अशा प्रकारचे वेव्ज आहेत हे त्यानं त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी काय केलं, अशा प्रकारच्या ज्या वीक वेव्ज आहेत या वेव्जला कॅच करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी बनवलं, ज्याचं नाव त्या ठिकाणी आहे LIGO. लायगो ज्याला त्या ठिकाणी म्हणतात LIGO म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. येते लक्षात, हा त्याचा काय आहे तर मी आता सांगितले लॉंग फॉर्म आहे. आफ्टर 100 इयर्स याचं प्रेडिक्शन म्हणजे झाल्याच्या नंतर 100 वर्षाच्या नंतर अशा प्रकारच्या ग्रॅव्हिटेशनल
वेव्हचं त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन झालं, संशोधन त्या ठिकाणी झालं. आणि याच्यामध्ये आपले जे भारतीय शास्त्रज्ञ आहेत यांचं सुद्धा त्या ठिकाणी कंट्रीब्युशन महत्वाचं त्या ठिकाणी आहे. तर हे आहे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल वेव्हज विषय. आता आपण अभ्यास करणार आहोत फ्री फॉलचा. इथे बघा फ्री फॉल. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक जो स्टोन आहे तो तुमच्या हातामध्ये पकडलेला आहे. या वेळेला या स्टोनवर कुठल्या प्रकारचा फोर्स ऍक्ट होत असेल तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की अर्थ जी आहे ती अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही एक्झर्ट करते. म्हणजे इथे या स्टोनवर कुठल्या प्रकारचा फोर्स असतो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कुठे आहे तर खालच्या बाजूला. हा फोर्स एक्झर्ट होत असताना देखील तो त्या ठिकाणी खाली पडत नाही, कारण तुमचा जो हँड आहे, तुमचा जो हात आहे त्याच्या मार्फत हा फोर्स काय केला जातो, बॅलन्स केला जातो. बट इफ यू रिलीज दी स्टोन, जर तुम्ही या स्टोनला त्या ठिकाणी रिलीज केलं तर हा स्टोन त्या ठिकाणी खाली पडायला लागेल. म्हणजे याचा अर्थ काय, अगोदर तुमच्या हातामध्ये तो स्टोन होता त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी किती होती, 0. तुम्हाला माहित आहे इनिशियल व्हेलॉसिटी u या लेटरने दाखवतात. सो u इज इक्वल टू 0. आणि मग हा स्टोन खाली पडायला लागेल. प्रत्येक वेळेला याची जी काही व्हेलॉसिटी आहे त्याच्या पाथ मध्ये असलेल्या इच अँड एव्हरी पॉइंट मध्ये त्याची व्हेलॉसिटी त्या ठिकाणी काय होईल, वेगळी वेगळी असेल. कारण व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. इट इज हायेस्ट जस्ट टचिंग टू द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्याच्या अगोदर त्याची जी हाईट, त्याची जी स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे ती त्या ठिकाणी कशी असते, हायेस्ट त्या ठिकाणी असते. मग लक्षात ठेवा या ठिकाणी या वस्तूमध्ये एक प्रकारचं ऍक्सलरेशन त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं. कशामुळे प्रोड्यूस होतं तर त्या ठिकाणी याच्यावर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं त्या ठिकाणी म्हणतो. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ए वेक्टर क्वांटिटी. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. मग तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. त्याला मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन पण आहे. आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ते 9.8 पाहिलं. डायरेक्शन कोणती आहे तर डाऊनवर्ड डायरेक्शन. ज्या वेळेला एखादी वस्तू खाली येत असते त्यावेळेला जी ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी काय करतो, पॉझिटिव्ह घेतो. परंतु हाच जर स्टोन तुम्ही अपवर्ड डायरेक्शनने त्या ठिकाणी थ्रो केला तर अशा वेळेला जी ची जी व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावी लागेल, मायनस घ्यावी लागेल, निगेटिव्ह घ्यावी लागेल. किंवा एखादी वस्तू तुम्ही अर्थ सरफेस वरून उचलत असताना देखील या जी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय असते, निगेटिव्ह असते. कारण आपण काय करतो, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने कार्य करतो आणि म्हणून त्या ठिकाणी याची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह घ्यावी लागते. आणि झालेलं कार्य जे आहे, तुमचं जे वर्क आहे ते सुद्धा त्या ठिकाणी निगेटिव्ह येईल. मग आता तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आलं असेल की या जी च्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत की जे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत, न्यूटनने त्या ठिकाणी प्रपोज केलेले जे कायनेमॅटिकल इक्वेशन, तुम्हाला माहिती आहे फर्स्ट इक्वेशन काय आहे तर v इज इक्वल टू u प्लस at.
सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. आता बघा, आपण जर या ठिकाणी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा विचार केला तर इथं ऍक्सलरेशन जे आहे a इज इक्वल टू g आहे. याच्यामध्ये जे असलेलं ऍक्सलरेशन आहे ते ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि आताच आपण पाहिलं की u इज इक्वल टू 0 आहे. u इज इक्वल टू काय आहे? 0. म्हणून हे फर्स्ट जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते त्या ठिकाणी काय होईल? v इज इक्वल टू u ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे प्लस त्या ठिकाणी a ची जी किंमत आहे ती काय आता g आहे. सो v इज इक्वल टू काय होईल? gt होईल. दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे S इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. इथं u ची व्हॅल्यू 0 म्हणजे ही क्वांटिटी 0 होते. पुढे काय राहिलं तर हाफ. a च्या ऐवजी काय घ्यायचंय? g आणि t स्क्वेअर ला त्या ठिकाणी t स्क्वेअर जशास तसं. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u ही क्वांटिटी 0 आहे म्हणजे ही आपण त्या ठिकाणी घेणार नाहीत. पुढे त्या ठिकाणी काय होईल? 2gs. म्हणजे याच्यावरून तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलं असेल की याचे जे काही कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत हे कायनेमॅटिकल इक्वेशन पण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या संदर्भात विचार करताना ते चेंज होतात. म्हणजे त्या ठिकाणी इथे पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन मॉडिफाय होऊन काय होईल? v इज इक्वल टू gt. सेकंड काय होईल तर s इज इक्वल टू हाफ इंटू gt स्क्वेअर आणि थर्ड काय होईल तर v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू वर फेकतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला याच्यातल्या कोणत्याही दोन गोष्टी जर माहिती असतील तर आपण तिसरी त्या ठिकाणी करू शकतो. जसं तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला, इफ वी थ्रो द स्टोन इन अपवर्ड डायरेक्शन इन पर्टिक्युलर व्हेलॉसिटी, what will be the time to reach the stone to the maximum height? आपण एखादा दगड जर उंचावर फेकला तर त्या ठिकाणी तो ठराविक कन्सिडर करा की 2 मीटर पर सेकंद ने वर फेकलेला आहे. तर तो जास्तीत जास्त किती उंचीवर पोहोचेल? तर हे तुम्हाला याच्यावरून कॅल्क्युलेट करता येईल. किंवा तुम्हाला त्या ठिकाणी टाइम दिला असेल की त्या दगडाला ठराविक उंचीवर पोहोचण्यासाठी 2 सेकंद लागतात, 5 सेकंद लागतात, तर त्याची व्हेलॉसिटी किती असेल, किती व्हेलॉसिटीने तो वर फेकला असेल. तर हे काढण्यासाठी आपण या ठिकाणी या सूत्राचा वापर त्या ठिकाणी करतो. तर तुम्हाला लक्षात आलं असेल. याच्यानंतरचा जो भाग आहे पोटेन्शियल एनर्जी आणि एस्केप व्हेलॉसिटी हा भाग आपण उद्याच्या